एकाच छताखाली खूप सारे एक्सपर्ट डॉक्टर्स, असे डॉक्टर्स ज्यांची सहसा अपॉइंटमेंट बाहेर मिळत नाही किंवा मिळाली तर हजारो रुपये खर्च करावे लागतात. ते सारे निःशुल्क सेवा देताना एकाच छताखाली आपल्याला इथे दिसत आहेत. ही किमया नागपूरच्या मुख्यमंत्री जनसंपर्क कार्यालयाने शक्य करून दाखवलेली आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रमुख आपल्यासोबत आहेत. श्रेया पाटील, काय सांगणार आपण, कोणकोणते डॉक्टर्स आज इथे आलेले आहेत, एक्सपर्ट डॉक्टर? नमस्कार. आपल्या इथे सध्याला आज उपस्थित आहेत आय स्पेशलिस्ट आहे, डेंटलवाले आहेत, ऑर्थोपेडिक आहेत, गायनिक आहेत, डायबिटीट्सवाले आहेत, डायटिशियन आहेत, सिकल सेल हिमोफेलिया जो आजार आहे त्याची तपासणी करणारे आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तसेच ब्लड टेस्ट जी आहे सर्व प्रकारची, म्हणजे इव्हन शुगरपासून ते थायरॉईडपर्यंत सगळे फ्री ऑफ कॉस्ट आपल्या इथे दर मंगळवारी देवाभाऊंच्या कार्यालयात केली जाते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आपण दृश्य पाहतो आहे. आणि हे जनसंपर्क कार्यालय एखाद्या आरोग्य तपासणी शिबिरासारखं वाटतं आहे. आणि इथे म्हणजे दिवसभरच समजा रुग्णांचा राबता सुरू असतो. आपण इथल्या काही तज्ज्ञ डॉक्टरांशी बोलूयात. आपलं नाव सांगा आणि काय सांगाल एक एक्सपर्ट डॉक्टर म्हणून? मी डॉक्टर गिरीश सरडे, मी बालरोग तज्ज्ञ आहे. गत 20 वर्षापासून नागपूरमध्ये प्रॅक्टिस करतो आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये एक दिवस सेवा के नाम, एक दिन सेवा के नाम असा हा सप्ताहातला एक दिवस मंगळवार निवडला आहे. आणि त्या दिवशी आम्ही नागपुरातले नामांकित डॉक्टर इथे येतात आणि आपली सेवा देतात. आणि इथे मेडिसिन्स देणं, त्यांना मदत करणं, आणि सिकल सेल हा जो मोठा आजार आपल्या नागपूरमध्ये आणि सेंट्रल एशियामध्ये आहे त्याचं निदान करण्याकरता जागतिक सिकल सेल दिवस आहे. आणि त्या अनुषंगाने 19 तारखेचं त्या महत्त्व जाणून आज आम्ही इथे सिकलचं डिटेक्शन पण केलं. तुम्हाला इथे दिसतंय की एक मुलगीसुद्धा इथे टेस्ट केल्यावर पॉझिटिव्ह आलेली आहे. आणि यावेळची जी ग्लोबल थीम आहे त्याच्यामध्ये ग्लोबल ॲक्शन, लोकल इम्पॅक्ट आणि कॉमन मॅनला या आजाराबद्दल माहिती होणं याच्याकरता आम्ही काम करतो. डॉक्टर म्हणून काय वाटतं? मी डॉक्टर संजय देशमुख. मी गव्हर्नमेंट डागा हॉस्पिटलमध्ये हिमॅटचा इंचार्ज आहे. आणि डॉक्टर देवेंद्र फडणवीसच्या मार्गदर्शनाखाली तिथे दुर्मिळ आजार जे आहे सिकल, थॅलेसेमिया, हिमोफिलिया याची पूर्ण मोफत ट्रीटमेंट होते आहे. आणि आमची पूर्ण टीम जे आहे, काउन्सिलर आहे, टेक्निशियन आहे, आम्ही वर्षभर ही सेवा त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. आपण काही इथे रुग्णांशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय बेटा, काय आता चेक झालं तुमचं काय? मी इथे आले तेव्हा मला कळलं की मला नॉर्मली सिकल सेल आहे बाबून, पण याच्यापूर्वी मला काही सिकल सेलबद्दल काही माहिती नव्हती. आता कळलं तुम्हाला? हां, आता कळालं. आता टेस्ट केली आपली? हां, काय नाव आहे आपलं? अंकिता डडमाल. तर आता या मुलीची टेस्ट करण्यात आलेली आहे आणि निदान करण्यात आलेलं आहे. काय निदान करण्यात आलेलं आहे आणि काय सांगा? सर, आपण हिची POC किटद्वारे तपासणी केली. त्यामध्ये हिला दिसून येत आहे की हिला कमी प्रकाराचं असू शकते, पण अजून आपल्याकडे कन्फर्म नाही झालेलं आहे. AS पॅटर्न ही असू शकते, पण तेच कन्फर्म करायसाठी आपण हिचं HPLCसाठी सॅम्पल घेतलेलं आहे. HPLCद्वारे आपण हिला कोणतं पॅटर्न येते हे माहिती पडेल. हिला आजपर्यंत रक्त नाही लागलं, काही झालं नाही, त्याच्यामुळे ही AS पॅटर्नच असेल असं. तिला किती खर्च लागणार आहे? सर, खर्च एकही रुपया लागणार नाही. आमच्याकडे ही मोफत चाचणी होते. तर नागपूरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे वेगळं दृश्य आपल्याला इथे दिसतं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे रुग्ण आहेत ते नागपूरच्या आणि जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून येऊन इथे या सुविधेचा लाभ घेताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.